माधवी जयाला सांगितलं तर जरा मदतीला या साडी नेसायची तर येत आहेत अजून. तुम्ही तुम्हाला माधवी जया कोणी दिसलं का बाहेर? का ग? अहो काय नाही, त्या साडीच्या निर्या करायचे होते. काठ जड आहेत ना, मला जमत नाहीये. अहो तुम्ही काय करताय? काय म्हणजे निरा करून देतो? नाही नाही तुम्ही नका करू, तुम्ही उठा नाही बसू नका ना. का? कुणी बघितलं तर काय अगं म्हणेल? बघितलं तर काय म्हणतील? नवरा बायकोला साडी नेसायला मदत करतोय. नको ना, उठा ना. काय काय नाही. उभी राहा नीट. काय झालं? रडायला काय झालं? काय चुकलं का? तुम्ही कधीच नाही चुकू शकत. असं नाहीये. खूप चुका केल्यात मी, माहितीये मला. पण तरी सुद्धा मोठ्या मनाने तू उत्कटतेनं मला स्वीकारलंस. स्वीकारायचं काय? माझेच आहात तुम्ही. आता यापुढे मात्र आपण एकमेकांपासून वेगळं कधीही व्हायचं नाही, काही झालं तरी. म्हणजे मी माणूस आहे की नाही, म्हणजे मी ठरवलं तरी चुका होणारच माझ्या हातून. मी काही चुकलो, मी काही वेडवाकडं वागलो तर रागाव, भांड माझ्याशी, पण असं दूर नाही जायचं माझ्यापासून. दुसऱ्या खोलीत जाऊन राहायचं नाही, एकमेकांबरोबर राहायचं. आता ना आपल्याला एकमेकांची गरज आहे. तू जर मला सोडून गेलीस ना तर मी तुटून जाईन. नका असं बोलू. आता आपण इथे येण्यापूर्वी जे काही घडलं त्याचं ते हे करता आलं असतं ना, काय रिपीट टेलिकास्ट ते जे करता आलं असतं ना, तर आपल्यासारखे सुखी फक्त आपणच. भाऊजी काय तुम्ही? ठरल्याप्रमाणे तू तुझा चेहरा पदराने झाकून घे, कारण आता तुझ्या चेहऱ्याचं नाही पदराचं काम सुरू झालंय. आम्ही आता आत जातो, तुला त्या पालखीवाल्याचा निरोप येईल. तू त्याच पालखीत बसून आत येशील, ठीक आहे? हो चालेल. तर शिंदे फॅमिली, तुमच्या डोक्यात ना आता एक गोष्ट फिट करून टाक. पदराआड असलेली ही मुलगी तुमची मुक्ता आहे. मग आता तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवा की नको? मग बघू बरं तुमचे आनंदी चेहरे कसे दिसतात ते. स्माइल, हसना ए. गुड. त्या चेहऱ्यावरचा हा आनंद लग्न लावून ते घरी पोचेपर्यंत असाच ठेवायचा. पण आमची मुक्ता आम्हाला कधी भेटणार आहे? थोडा धीर धरावा लागेल. तुम्ही छान अभिनय केला ना की तुम्हाला मुक्ता नावाचा अवॉर्ड मिळेल. स्माइल, हसा. या आता. तुम्ही त्यांना नीट घेऊन या. मी आज जाऊन बघते काय परिस्थिती आहे. त्यांना व्यवस्थित घेऊन या. यांना जर समजलं की मुक्ता पळून गेली तर? तिने सारंगला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, मग या आत्मारामला करणार नाही का? तू काळजीच करू नकोस. आणि जरी कॉल आला ना तरी त्या आत्मारामचा मी मोबाईल आधीच काढून घेतला. पण तरी तू म्हणतोयस तसं आपण चारी बाजूने काळजी घेऊया. हो हा. हुशार रे.
चला रे चला चला या. आनंदी हा मामा हा लग्नात नवरी बदलणार असली धमाका होणार असला तरी सुद्धा आत्याने डेकोरेशन एकदम कडक केलंय. बायको कोणाची आहे ए, तुमचीच आहे ना, मग प्रत्येक वेळेस तुम्हाला क्रेडिट पाहिजे. तुम्ही देताय म्हटलं तर आम्ही घेणारच. स्वागतम सुस्वागतम आले आले समधे आल्या हो या 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 शिंदे फॅमिली अरे काय दिसताय एक से एक अण्णा अहो कसले झकास दिसताय तुम्ही गजा भावार तू तर एकदम मनच जिंकून घेतलंस की ओके मे थँक्यू हा एकदम ओके मे थँक्यू या 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 चला या या हो, या अहो तुम्ही नवरीला घेऊन आलात पण या तुमच्याच घरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या अरे हा पप्या ना आपल्याला जाम आवडतो. म्हणजे बघ ना कसा फुलटू मनोरंजन युक्त आहे. एकदम करणारच आहे फक्त तुमचंच नाही आज समारंभात आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनोरंजन करणार आहे. अंबिका आत्यांना तशी जबाबदारीच दिली आहे माझ्यावर ओके मी थँक्यू पण आजच्या पार्टीची शान या घराण्याचा मान आणि सारंगरावांची जान म्हणजे आमची मुक्ताताई कुठे आहे अरे पप्प्या, तुझी मुक्ताताई गाडीत बसली ना, तिला पालखीत नात आणायची आहे की नाही, त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी ती किंचितशी पण दिसली नाही पाहिजे. हा? पण आता आता वेळ झाली की आता आत बोलवायला पाहिजे हो. मी बोलवून आणतो. हो पालखीवाले इकडे अरे वा 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 हा पालखीवाले तुम्ही ना, हा नवरी मुलगी तिथे बाहेर गाडीत बसलेली आहे. ही पालखी तिथे घेऊन जायची. हा मुलीला पालखीत बसवायचं आणि सरळ आत घेऊन जायचं. हा बरोबर आहे ना? मामा, माफ करा आम्हाला जरा उशीर झाला. मुलीकडचे आपणच ना? हो. मुलगी कुठे? गाडीत आहे. इथे आणखी एक पालखी काय करते? यांना इथे कशाला बोलवलं? कशाला म्हणजे आम्हालाच बोलवलं. तुम्ही कशाला आला? आम्हाला पण इथे बोलवलंय म्हणूनच आम्ही आलोय ना. असं कसं? अरे आम्हाला सांगितलंय तुम्ही. थांबा 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 एक मिनिट. तुम्ही आपापसात काही बोलू नका, त्याने वाद होतील. मी एका मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सगळी तडफड आणि सगळी धडपड भसक्यान थांबली. आपली मुक्ताताई बिनविरोध निवडून आली आहे. एक बी विरोधक उरला नाही.